नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. किटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या सेमिस्टरमधील इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन या विषयाच्या अंतर्गत सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया या प्रकरण क्रमांक 3ची आपण चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण सुरुवातीला अखिल भारतीय सनदी सेवांचं वर्गीकरण, त्यांचं प्रशासकीय दृष्टिकोनातून असलेलं महत्त्व, त्याचबरोबर त्यांची वैशिष्ट्ये, सनदी सेवांमध्ये भरती करावण्यासाठी ज्या लोकसेवा आयोगाची निर्मिती केलेली आहे त्याच्या घटनात्मक तरतुदी, लोकसेवा आयोगाचं वर्गीकरण, त्याचे प्रकार, त्यांच्या रचना, कार्य या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आजच्या भागात आपण सनदी सेवांच्या आणि एकूणच प्रशासकीय दृष्टीने ज्या सुधारणा घडून आलेल्या आहेत त्या सुधारणांच्या संदर्भात, ज्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स असं म्हणतो आपण, त्याविषयी चर्चा करणार आहोत. खरं तर भारताच्या संदर्भात जेव्हा प्रशासकीय सुधारणा केल्या गेल्या तेव्हा त्याचं स्वरूप काय होतं, प्रशासकीय सुधारणा म्हणजे काय, त्याचं महत्त्व काय, हे आपल्याला प्रथम समजून घ्यावं लागेल. आता आधुनिक काळात प्रशासकीय सुधारणेला खरं तर जागतिक पातळीवरील प्रक्रियेचं स्वरूप आलेलं आहे. जगातील बहुतेक सर्वच राष्ट्र आपल्या प्रशासकीय व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न करीत असतात आणि मग त्याकरिता निरनिराळ्या प्रकारच्या अभिनव अशा तंत्रांचा, प्रयोगांचा अवलंब त्यांच्याकडून केला जातो. जगातील राष्ट्रांना प्रशासकीय सुधारणांची गरज मोठ्या प्रमाणावर जाणवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आपल्याला असं सांगता येईल की आधुनिक काळात राज्याचे नागरिक लोकप्रशासनाकडून फार मोठ्या अपेक्षा बाळगून असतात आणि मग राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी शासन संस्थेवर येऊन पडते. विशेषतः लोकशाही व्यवस्थेतील शासनाला तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं मुळीच परवडण्यासारखं नसतं आणि त्यामुळे नागरिकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी आणि लोकप्रशासन हे लोकाभिमुख बनवण्यासाठी प्रशासकीय व्यवस्थेत आवश्यक ते बदल घडवून आणण्याकडे सरकारने कटाक्षाने लक्ष द्यावं अशी एक अपेक्षा असते आणि त्यातूनच या प्रशासकीय सुधारणांचा जन्म होतो. मग प्रशासकीय सुधारणा म्हणजे काय, कशाला आपण प्रशासकीय सुधारणा म्हणू शकतो, तर सर्वसाधारण प्रशासकीय व्यवस्थेची संघटनात्मक रचना आणि कार्यपद्धती यामध्ये विधायक स्वरूपाची परिवर्तनं घडून आणण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेला आपण प्रशासकीय सुधारणा असं म्हणतो. पुन्हा आपण लक्षात घेऊ, प्रशासकीय सुधारणा म्हणजे काय, तर प्रशासकीय व्यवस्थेतील संघटनात्मक रचना आणि कार्यपद्धती यामध्ये विधायक स्वरूपाची परिवर्तनं घडून आणण्याची प्रक्रिया म्हणजेच प्रशासकीय सुधारणा होय. त्याचबरोबर प्रशासनाची उद्दिष्ट, मूल्य, दृष्टिकोन यातील बदलांचाही प्रशासकीय सुधारणेत अंतर्भाव करता येईल. सर्वसामान्य नागरिक लोकप्रशासनाच्या संघटनेकडून चांगल्या व तत्पर सेवेची अपेक्षा बाळगत असतात आणि मग त्याकरिता संघटनेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याचे उपाय योजवावे लागतात. प्रशासकीय संघटना कार्यक्षम झाल्याखेरीज तिच्याकडून नागरिकांना चांगली व तत्पर अशी सेवा दिली जाऊ शकणार नाही, हे अगदी स्पष्ट आहेत. आणि मग त्यातूनच प्रशासकीय सुधारणेसाठी सर्वप्रथम संघटनेच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याचा विचार करावा लागतो. कार्यक्षमतेतील वाढी इतकीच काटकसर ही देखील प्रशासकीय सुधारणेची एक महत्त्वाची गरज असते आणि म्हणूनच कार्यक्षमता, काटकसर या दोनही गोष्टी परस्परांशी संबंधित असतात आणि त्यातून प्रशासकीय संघटनेच्या कार्यक्षमतेत वृद्धी झाल्यास काटकसरीचं उद्दिष्ट हे आपोआप साधलं जाऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, याही बरोबर एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगता येईल की ती म्हणजे प्रशासनाला
नागरिकांशी असलेले संबंध सुधारण्याची गरज ही या प्रशासकीय सुधारणेची एक महत्त्वाची बाब म्हणून आपल्याला सांगता येईल. खरं तर आधुनिक काळात कार्यक्षमता आणि काटकसर याच्याही व्यतिरिक्त एक गोष्ट प्रशासकीय सुधारणेचा अंतर्भाव केला जातो आणि ती म्हणजे लोकप्रशासनाच्या संघटनेने नागरिकांच्या प्रश्नांचा किंवा त्यांच्या अडीअडचणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजेत. तिने सामान्य लोकांप्रती संवेदनशील राहिलं पाहिजेत. त्याचबरोबर राजकीय विचारवंतांकडून अशा विविध प्रकारच्या मागण्या प्रशासनाकडे मांडल्या जातात आणि मग लोकप्रशासनाच्या संघटनेचे लोकांप्रती असणारं उत्तरदायित्व हे लोकशाही व्यवस्थेतील लोकप्रशासनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं जातं. सार्वजनिक सेवकांनी उत्तरदायित्वाच्या जाणिवेतून आपले कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करावा अशी जी अपेक्षा बाळगली जाते, ही अपेक्षा पूर्ण होण्यासाठी केवळ संघटनेच्या रचनेत बदल करणं पुरेसं ठरत नाही, तर त्याकरिता संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आणि सार्वजनिक सेवकांच्या मनोवृत्तीत बदल घडवून आणण्याकडे विशेष असं लक्ष द्यावं लागतं. तसेच संघटनेच्या मूल्यात्मक दृष्टिकोनातही बदल घडवून आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो. म्हणजेच सनदी सेवकांचा लोकांप्रती असलेलं उत्तरदायित्व, त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार, एकूणच नागरिकांशी असलेले त्यांचे संबंध हे सुधारण्याची गरज या सुधारणेचा, प्रशासकीय सुधारणेचा एक भाग बनतात. मग स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रशासनाचं, लोकप्रशासनाचं स्वरूप कसं होतं हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. स्वातंत्र्योत्तर काळात त्याचं स्वरूप कसं होतं आणि मग त्यातून सरकारपुढे कोणती आव्हानं निर्माण झाली आणि त्यातून प्रशासकीय सुधारणेची कशी गरज निर्माण झाली, या गोष्टी आपल्याला बघता येतील. आता भारतातील लोकप्रशासनाच्या संदर्भात प्रशासकीय सुधारणेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं दिसून येतं. कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत व्यापक प्रमाणावर सुधारणा घडवून आणण्याची गरज वारंवार आपल्याला भासत असल्याचे दिसते. त्याचं कारण मुख्य असं सांगता येईल आपल्याला, ते म्हणजे आपल्या देशाच्या लोकप्रशासनाचा विकास हा इंग्रजी राजवटीच्या कालखंडात झाला. वसाहतीक शासनानं एका मर्यादित दृष्टीनं आणि एक दृष्टिकोन ठेवून इथे भारतामध्ये लोकप्रशासनाचा विचार केलेला होता. ब्रिटिश काळामध्ये वसाहतीक शासन जे होतं, त्यांच्या डोळ्यापुढे मर्यादित स्वरूपाची अशी उद्दिष्ट होती आणि त्यांनी मुख्यत्वे करून राजकीय स्थैर्याला अग्रक्रम दिला होता. म्हणजे राजकीय स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी कायदा व सुव्यवस्था यांचं रक्षण करण्याला त्यांनी प्राधान्य दिलेलं होतं आणि त्यामुळे इंग्रजी सत्तेच्या कालखंडात आपल्या देशात प्रशासकीय व्यवस्थेत फार मोठे बदल घडून आल्याचे आपणास पाहावयास मिळत नाही. मग असे बदल घडून आणण्याची गरज कारण ब्रिटिशांना भारताच्या वसाहतवादी शासनाला कधी भासलीच नाही आणि त्यामुळे भारतीय लोकप्रशासन एक मर्यादित क्षेत्रापुरतंच आपल्याला कार्यरत असल्याचं दिसतं. लोकांचा आणि त्याचा संबंध फारसा नव्हता. कायदा आणि सुव्यवस्थेपुरतं ते मर्यादित होतं. परंतु स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतातील लोकप्रशासनाचं स्वरूप हे बदललेलं दिसतं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकप्रशासनाच्या संघटनेची उद्दिष्ट, त्याची दृष्टिकोन, त्यातील कार्यपद्धती या सर्वांमध्ये मूलभूत परिवर्तनं घडून आणण्याची गरज खऱ्या अर्थानं भारत सरकारला जाणवू लागली. कायदा व सुव्यवस्था यांच्या रक्षणाच्या मर्यादित उद्दिष्टाच्या पलीकडे जाऊन विकासाच्या प्रश्नाला जास्त महत्त्व देणे हे गरजेचं वाटू लागलं. याची जाणीव त्यांना झाली आणि स्वातंत्र्योत्तर काळात देशाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या दिशेने सरकारची जी वाटचाल सुरू झाली, स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी देशाची जी आर्थिक दुरावस्था होती ती लक्षात घेऊन स्वातंत्र्य नंतर भारताच्या सरकारने आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याचवेळी
सामाजिक न्यायाच्या प्रश्नाकडेही त्यांना दुर्लक्ष करून चाललं नसतं. आर्थिक विकास आणि सामाजिक न्याय ही दोनही उद्दिष्ट सारखीच महत्त्वाची असल्याची दिसतात. आणि त्यामुळे त्यांचे परस्परांशी घनिष्ठ नातं ह्या दोन उद्दिष्टांची घनिष्ठ नातं आहेत हे भारत सरकारची अशी धारणा होती. आणि म्हणून आर्थिक विकासाची फळे देशातील सामान्य जनतेला आणि विशेषतः समाजातील दुर्बल घटकांना चाखाव्यास मिळाली नाही तर व्यापक राष्ट्रहिताच्या संदर्भात आर्थिक विकास हा निरर्थक ठरतो, अशी वैचारिक भूमिका भारतामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. आणि म्हणून आर्थिक विकासाच्या जोडीने सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याचं उद्दिष्ट देखील सरकारने स्वीकारलं आणि त्यातूनच लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करण्याचं जे स्वप्न होतं ते या सरकारने मनाशी बाळगलं आणि ही लोककल्याणकारी राज्याची भूमिका आपल्याला पुढे आल्याची दिसून येते. मग याच्यामधून भारत सरकारपुढे वेगवेगळी आव्हानं उभी राहिली. कारण स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारच्या प्राधान्यक्रमात महत्त्वपूर्ण बदल झाले. केवळ कायदा आणि सुव्यवस्था रक्षणापुरते आपलं कार्यक्षेत्र मर्यादित न ठेवता देशाच्या आर्थिक विकासाचे कार्यक्रम राबविण्याचा आणि त्याचवेळी समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास साधण्याचा निश्चय सरकारने केला. परंतु त्या दिशेने वाटचाल करताना भारत सरकारपुढे अनेक कठीण आव्हानं उभी राहिली. उदाहरण म्हणजे 1950मध्ये भारताची नवी राज्यघटना अंमलात आली. भारतीय राज्यघटनेने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. साम्राज्यशाही व्यवस्थेच्या परंपरेत विकसित झालेल्या व ती परंपरा अंगवळणी पडलेल्या लोकप्रशासनाच्या संघटनेचा लोकशाही व्यवस्थेशी ताळमेळ घालण्याची कसरत सरकारला करावी लागली. आर्थिक विकास व राष्ट्रबांधणी ही आव्हानं तर फार मोठी होती, फार कठीण होती. आणि मग प्रामुख्याने कायदा आणि सुव्यवस्था रक्षणापुरते आपले कार्यक्षेत्र मर्यादित ठेवलेल्या ह्या प्रशासकीय संघटनेला आता कठीण आव्हानांशी सामना करावा लागणार होता. स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारपुढे उभ्या राहिलेल्या ही जी वरील आव्हानं होती यांचा मुकाबला करण्यासाठी देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वाचे बदल घडवून आणण्याची गरज त्यातून पुढे आली. आणि मग प्रशासनात सुधारणा झाल्याखेरीज सरकारला आपली ही जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट साध्य करता येणार नाही. आणि त्यामुळे आपल्या देशाच्या दृष्टीने प्रशासकीय सुधारणेला एक विशेष असं महत्त्व प्राप्त झाल्याचं दिसून येतं. मग प्रशासनात सुधारणा करायच्या म्हणजे प्रशासनातले काही दोष असतील ना, मग ते दोष कोणते होते तर ते बघणं देखील गरजेचं ठरतं. खरं तर प्रशासकीय सुधारणेचा विचार करताना सर्वप्रथम प्रचलित प्रशासकीय व्यवस्थेत कोणते दोष आहेत हे समजून घेणं अगत्याचं ठरतं. प्रचलित व्यवस्थेतील दोष व उणिवा दूर करणं म्हणजे प्रशासनात सुधारणा घडवून आणणं होय. आणि म्हणून आपल्या देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत कोणते दोष आहेत, कोणत्या उणिवा आहेत, त्याच्याबाबत नागरिकांच्या कोणत्या तक्रारी आहेत, तसेच तिच्यातील कोणत्या गोष्टी विशेष त्रासदायक ठरणाऱ्या आहेत हे लक्षात घ्यावं लागतं. भारताच्या लोकप्रशासनातील संघटनात्मक उणिवा आणि त्यासंबंधीच्या नागरिकांच्या असलेल्या तक्रारी यासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे आपण त्यांची चर्चा करणार आहोत. पहिलं आपल्याला असं सांगता येतं की लोकप्रशासनाची कार्यपद्धती भारतातील ही बरीच सदोष अशी होती, म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतर लगेचच. आणि मग त्यामुळे सदोष अशी ही कार्यपद्धती असल्यामुळे प्रशासनात कार्यक्षमतेचा प्रत्यय येत नव्हता. प्रशासनातील उधळपट्टी हा देखील त्याच्या सदोष कार्यपद्धतीचाच एक परिपाक म्हणून आपल्याला सांगता येतो. हा एक प्रामुख्याने महत्त्वपूर्ण दोष होता. दुसरं असं सांगता येईल की लोकप्रशासनात नोकरशाहीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. त्यामुळे लोकप्रशासनाच्या संघटनेत नोकरशाही प्रवृत्तीच्या सर्व दोषांचा शिरकाव झाला होता. आपण सर्व राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहोत आणि आपल्याला नोकरशाही ही संकल्पना माहिती आहेत. नोकरशाहीकरण होणं किंवा नोकरशाहीचे दोष काय असतात
हे आपल्याला माहिती आहे. आणि भारतीय लोकप्रशासनाचं तेच झालं की लोकप्रशासनाच्या संघटनेत लोकसेवा हा उद्देश जेव्हा जिथे संपतो आणि सत्ता, भ्रष्टाचार, स्वार्थ या प्रवृत्ती जेव्हा जन्म घेतात तेव्हा त्या प्रशासनाचं नोकरशाहीकरण होतं. आणि ही नोकरशाहीकरण हा भारतीय लोकप्रशासनात तयार झालेला एक मोठा दोष, त्याचा शिरकाव आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर आपल्याला असंही सांगता येईल की सेवक प्रशासनात अनेक दोष उणिवा राहून गेल्या होत्या. म्हणजे सनदी सेवकांची भरती, बढती, त्यांचं प्रशिक्षण यासारख्या अनेक भागांमध्ये, क्षेत्रांमध्ये सुधारणेला खूप असा वाव होता. सनदी सेवक सामान्य लोकांच्या अडीअडचणी व समस्या यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही. लोकांच्या अडीअडचणींशी आपले कसलंही देणं घेणं नसल्याप्रमाणे प्रशासकांचं सनदी सेवकांचं वर्तन असतं. आणि हाही एक महत्त्वपूर्ण दोष आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर सनदी सेवक ग्राहकांशी किंवा उपभोक्त्यांशी म्हणजेच नागरिकांशी सौजन्यानं वागत नाही, अशी एक तक्रार लोकांकडनं, नागरिकांकडनं असते. विशेषतः प्रशासकीय यंत्रणेतील कनिष्ठ स्तरावरील सेवकांचे नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तन असल्याचा अनुभव फारसा सहसा येत नाही. हाही एक प्रशासकीय दोष आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर प्रशासकीय व्यवस्थेबाबत केली जाणारी एक महत्त्वाची तक्रार अशी की प्रशासनात नागरिकांची सोय पाहण्यापेक्षा नियमांचं अवडंबर जास्त माजवलं जातं. हे नियम अतिशय गुंतागुंतीचे आणि लोकांना त्रासदायक ठरणारे असतात. प्रशासकीय संघटनेची कार्यपद्धती ही अतिशय विलंबकारी असते. त्यामुळे अगदी किरकोळ स्वरूपाच्या कामासाठी लोकांना शासकीय कार्यालयात अनेक चक्रा माराव्या लागतात, कित्येक फेऱ्या माराव्या लागतात. म्हणजे हे जे नियम असतात, प्रत्येक गोष्ट नियमांच्या चौकटीमध्ये अडवून बघितली जाते आणि त्यामुळे हा एक दोष निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. लोकप्रशासनाच्या संघटनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालतो. सरकारी कार्यालयांमध्ये कागदपत्रांवर वजन ठेवल्याखेरीज ती कागदपत्र पुढे सरकत नाही, अशी लोकांची एक भावना तयार झालेली आहे. आणि यावरून प्रशासकीय संघटनेला भ्रष्टाचाराचा पडलेला विळखा हा किती जबरदस्त आहे याची कल्पना आपल्याला येऊ शकते. हाही एक भारतीय प्रशासनातला एक दोष होता. त्याचबरोबर भ्रष्टाचार, लाचलुचपत यांच्या जोडीनं प्रशासनातील वशिलेबाजी ही एक सामान्य लोकांना नेहमीच तक्रारीची बाब दिसते. कारण राजकीय प्रभाव असल्याखेरीज शासकीय कार्यालयातील कामं होऊच शकत नाही असं लोकांना वाटतं. आणि त्यामुळे राजकीय नेते आणि कार्यकर्ते यांच्या मध्यस्थीनं आपली कामं करून घेण्याचा प्रयत्न सामान्य लोक करताना दिसतात. राजकीय नेतेही खरेखुरे न राहता मग राजकीय दलालांच्या भूमिकेत ते वावरताना दिसतात. आणि हा एक महत्त्वपूर्ण दोष आपल्याला सांगता येतो. लोकप्रशासनाच्या संघटनेतील कनिष्ठ सेवक लोकांशी उद्धटपणे वागतात. वरिष्ठ अधिकारी सामान्य लोकांच्या सुखदुःखाशी आपलं कसलंही नातं नसल्याच्या एक आविर्भावात वर्तन करताना दिसतात. सनदी अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्यातील अंतर किंवा दुरावा हे भारतीय लोकप्रशासनाच्या संघटनेचं अगदी जुनं असं दुखणं आहे. कारण स्वातंत्र्यपूर्व काळात सनदी अधिकारी आपण एका वेगळ्या वर्गाचे घटक असल्याप्रमाणे वर्तन करत होते. ते स्वतःला प्रजेचे सेवक न समजता मालक समजत होते. परकीय राजवटीतील अधिकाऱ्यांचे अशा प्रकारचं वर्तन समर्थनीय नसलं तरी ते समजण्यासारखं होतं असं आपण म्हणू शकतो. पण जेव्हा स्वातंत्र्यानंतर सनदी अधिकाऱ्यांच्या या वृत्तीत फरक पडेल असं जे वाटत होतं आणि लोकशाही व्यवस्थेतील सनदी अधिकारी म्हणून काम करताना ते जनतेचे खऱ्या अर्थानं सेवक बनतील असं जे वाटत होतं, पण प्रत्यक्षात दुर्दैवानं त्यांच्या वृत्तीत फारसा बदल झाला नाही. आणि अजूनही सनदी अधिकारी स्वतःची वेगळी ओळख ठेवण्याचा आणि सामान्य लोकांपासून अलिप्त राहण्यात धन्यता मानताना दिसतात. त्यामुळे नागरिकांना मदत करण्यासाठी ते फारसे पुढे येत नाही, अशी एक तक्रार असते. आणि हा एक प्रशासकीय दोष म्हणून आपल्याला सांगता येऊ शकतो. प्रशासकीय यंत्रणेतील कोणतेही निर्णय सर्वसाधारण हे गुणवत्तेच्या आधारावर घेतले जायला हवे, पण ते घेतले जात नाही. मग सनदी सेवक एका बाजूने नियमांचा अवडंबर माजवून लोकांच्या अडचणीत भर टाकतात,
पण त्याचवेळी कायदे नियम यांचे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पालन मात्र ते करत नाही. गुणवत्तेपेक्षा मग काय, तर आर्थिक पाठबळ, जात, धर्म किंवा अगदीच राजकारण यासारख्या घटकांचा मग प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत आपल्याला जास्त प्रभाव पडताना दिसतो. हाही एक प्रशासकीय दोष आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर दप्तर दिरंगाई किंवा लाल फितीचा कारभार हे आपल्या प्रशासकीय यंत्रणेचं आणखीन एक वैशिष्ट्य बनून राहिलेला दोष म्हणून सांगता येईल. सरकारी कार्यालयातील कोणतीही कामं ही वेळेवर होत नाही, असाच सामान्य लोकांचा एक सर्वसाधारण अनुभव असतो. त्याचबरोबर लोकप्रशासनात पारदर्शकतेचा पुरेसा अनुभव येत नाही, हाही एक महत्त्वपूर्ण दोष आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं भारतीय प्रशासकीय व्यवस्थेतील हे प्रमुख ठळक असे दोष होते. आणि मग ह्या दोषांमधून, ह्या प्रश्नांमधून भारतीय प्रशासकीय व्यवस्थेत प्रशासकीय सुधारणांची गरज निर्माण झाली. आणि मग त्या दृष्टीनं वेगवेगळ्या प्रशासकीय सुधारणांचे प्रयत्न भारतात मागील 60-70 वर्षात आपल्याला झालेले पाहावयास मिळतात. मग हे प्रशासकीय सुधारणातले बदल कोणते, ते प्रशासनात कोणत्या सुधारणा घडून आल्या, त्या संदर्भात आपण चर्चा करू ती पुढील भागामध्ये. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.